श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था याचा भाग 13. मज लागी माझी सद्गुरू माऊली, करी कृपा साऊली वर्णू काय. एकनाथ महाराज म्हणतात की माझ्या बाबतीत जनार्दन स्वामींनी हेच कार्य केलं. गुरु जितका मोठा तितका शिष्यही मोठा असू शकतो, होऊ शकतो. किंबहुना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, फळावरून फुलावरून झाडाची ओळख होते, तसं परमार्थाच्या क्षेत्रात शिष्यावरून गुरूंची ओळख होते. शिष्य किती तयारीचा, शिष्य किती व्यापक झाला, शिष्य किती विराट झाला, किती अनुभव संपन्न झाला, त्यावरून त्या संप्रदायाची परंपरा, त्यांचं मूल्यमापन केलं जातं. एकनाथ महाराज म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी आईप्रमाणे माझा सांभाळ केला, मला वाढवलं, माझं लालन पालन केलं, किती तऱ्हेनं मला सांभाळलं, वर्णन करायला शब्द नाहीत. सर्व बाजूंनी जनार्दन स्वामींनी मला सांभाळलं. आणि सद्गुरूंच्या बाबतीत काही म्हणायचंच झालं तर एकनाथ महाराज म्हणतात की मी एवढंच म्हणू शकतो, एका जनार्दनी गुरु परब्रह्म. माझे सद्गुरू हे परब्रह्म स्वरूपच आहेत. ज्याची साऱ्या विश्वावरती सत्ता, ती मूळ सत्ता म्हणजे माझे सद्गुरू. त्या मूळ सत्तेचं स्मरण करण्याकरता तयाचे पै नाम सदामुखी, त्यांचं मी सतत नामस्मरण करत राहिलेलो असतो. नामस्मरण करत असताना एवढी सगळी भूमिका अंतःकरणात जागृत असली पाहिजे. सद्गुरू एवढे विराट, एवढे व्यापक आहेत. त्यांनी माझ्यावर कृपा केलेली आहे, माझी भूमी शुद्ध केलेली आहे. त्यांनी नाम मला दिलेलं आहे. आता विकसित होत राहणं हेच माझं काम आहे. अशा तऱ्हेची साधना, अशा तऱ्हेची उपासना ज्याच्या हातून होते, त्याला खऱ्या खुऱ्या अर्थानं त्याच्या जीवनामध्ये असणारे नानाविध तऱ्हेचे पाप ताप नाहीसे होतात आणि देहबुद्धी ती आत्मबुद्धी आपोआप घडत जाते. सुखाचे सुद्धा 3 प्रकार असतात, ते आपण ध्यानामध्ये घेतले पाहिजेत. सात्विक सुख, राजस सुख आणि तामस सुख. परमार्थ करून तुम्हाला काय मिळवायचे आहे याचंही आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करावा. सुख या शब्दाचा अर्थच अनुकूल संवेदना असा आहे. सुख याचा अर्थ आनंद किंवा समाधान. कसल्या तऱ्हेचा आनंद आणि सुख मी मिळवलं परमार्थ करून. जर सात्विक सुख असेल तर ज्ञानदेव वर्णन करतात, आरंभी ते विषासारखं वाटतं, पण परिणामी अमृतासारखं असतं. देहबुद्धी नाहीशी झाली आणि आत्म्याच्या ठिकाणीच बुद्धी रममाण व्हायला लागली की आत्मसुखाच्या प्रकाशानं प्राप्त होतं ते सुख. ज्ञानामृताचा लाभ त्या साधकाला होतो. हिरवं द्राक्ष जसं आंबट आणि तुरट असतं, त्याप्रमाणे पिकलेलं द्राक्ष हे अत्यंत गोड असतं. आता इथं काय घडलं? हिरव्या द्राक्षाचंच रूपांतर पिकलेल्या द्राक्षामध्ये झालं. तसं तुमच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या विपरीत दोषास्पद गोष्टी होत्या, त्या आपोआप नाहीशा झाल्या आणि तुमच्या सद्गुणांचा विकास झाला. शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर विवेक, वैराग्य, आत्मज्ञान या सगळ्या गोष्टी परिपक्व झाल्या. आणि मग नदी जशी समुद्राला मिळायला लागली की ती समुद्रमय होते, तसं देहबुद्धी नाहीशी झाली की आत्मबुद्धीच्या प्रकाशामध्ये तुम्ही सगळी वाटचाल आपोआप करायला लागता. दुसरं सुख आहे ते राजस सुख आहे. इंद्रिय आणि त्या इंद्रियांना प्रिय असणारे विषय ते प्राप्त झाले की मिळालेलं सुख आपल्याला आनंदासारखं वाटतं, पण ते तसं असत नाही, भासतं. बचनागाचं विष तसंच खायला लागलात तर ते जहर आहे, ते तुम्हाला ठार मारेल. पण औषधामध्ये काही प्रमाणात ते विष घातलं तर ते विष अमृतासारखं होतं आणि प्राणघातक असणाऱ्या तुमच्या रोगाचं निवारण करतं.
त्याप्रमाणे राजस सुख हे त्रासदायक जरी असलं तरी परमार्थाच्या दृष्टीनं पूर्ण कृपाप्राप्तीनंतर ते मिळालं तर ते तुम्हाला आनंद आणि समाधान देणारच ठरतं. पण ते हाव वाढवतं. आणि तामस सुख हे सतत मोहात पाडणारं असतं. तिथं आळस असतो, निद्रा असते, प्रमाद असतो, चुका असतात. मद्यप्राशन केलं की आनंद होतो, पण मद्यप्राशनानं होणारा आनंद हा तुम्हाला अधःपाताकडे नेत असतो. तसं या तामस सुखाचा आनंद असतो. तामस सुखाचा त्याग करायचा, तामस कर्माचा त्याग करायचा आणि सर्वार्थानं जे सुख, परिपूर्ण सुख, ते सुख मला मिळालं पाहिजे त्याचा ध्यास घ्यायचा. त्यासाठी खऱ्याखुऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती व्हायला लागते. ज्ञानदेवांनी म्हटलं आहे, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. नामामध्ये सुख आहे, नामामध्ये सुख आहे. विषयामध्ये सुख नाही, विषयामध्ये सुख नाही, असं सगळे संत सांगतात. त्याचं कारण हे आहे, नाम हे शुद्ध, शुद्ध आणि शुद्धच आहे. देवाच्या स्वरूपाची आणि तुमची तत्काळ गाठ घालून देणारं आहे. नामस्मरणानं सामरस्य योगाला प्रारंभ होतो आणि ते नाम जर गुरूंच्या आशीर्वादानं मिळालेलं असेल, गुरूंच्या मुखातून प्राप्त झालेलं असेल तर ते तत्काळ फलद्रूप होतं. अशा अलौकिक सुखाचा लाभ आपल्याला व्हावा आणि आपलंही जीवन धन्यतेचं, कृतार्थतेचं व्हावं याच्याकरता परमार्थाच्या क्षेत्रात आपण आलेलो आहोत. पूजनीय मामांचं जगणं, मामांचं असणं, मामांचं राहणं, मामांचा उपदेश हा या बैठकीवर आधारलेला होता. पूर्ण सुखी असणारा महात्मा कसा असतो ते मामांच्या रूपानं आपण पाहिलेलं आहे. म्हणून आपण त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्यासारख्या अवस्थेला पोचण्याचा ध्यास घेणं ही खऱ्याखुऱ्या अर्थानं गुरुपूजा आहे, गुरुभजन आहे, गुरुसेवा आहे. अशा तऱ्हेची गुरुसेवा, अशा तऱ्हेचं गुरुभजन आपल्या सर्वांच्या हातून घडो अशी प्रार्थना मामांच्या चरणी, स्वामींच्या चरणी करतो आणि हे प्रवचन पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद. या भागाबरोबरच ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे. यानंतर आपण स्वामी स्वरूपानंद जीवन तत्वज्ञान या प्रकरणाचं वाचन क्रमशः करणार आहोत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.